नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने शेंगदाण्याची चटणी आणि सांबार बनवणार आहोत। साऊथ इंडियनमध्ये गेल्यावर त्यांची चटणी आणि सांबार एकदम मस्त चविष्ट लागते। त्यासाठी त्यांनी खास अशा टिप्स मला सांगितलेल्या आहेत। त्यासाठी मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर चला तर मग चटणी करायला घेऊ। त्यासाठी इथं बघा मी भाजलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। सालासकट किंवा साल काढून घेतलं तरीही चालेल। तर ह्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्या। अगदी साऊथ इंडियन वाले सुद्धा टाकतात, पण माझ्याकडे दही अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकलेलं नाही। तर अशा पद्धतीने एकदम बारीकसर वाटून घ्यायचं। शेंगदाणे भाजताना मंद आचेवर शेंगदाणे भाजायचं, त्यामुळे छान चविष्ट चटणी लागते। तर आता आपण ही चटणी अशीच खाऊ शकतो किंवा थोडासा तडका देणार आहोत। त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे। मोहरी, जिरं, लसूण, लाल मिरची, कढीपत्ता असं टाकून सगळे जिन्नस छान असे कडकडीत फोडणी आपल्याला तयार करायची आहे। सगळे पदार्थ छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। लसूण ऑप्शनल आहे, लसूण टाकून तुम्ही एकदा चटणी करून बघा। तर इथं लसूण छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी ही फोडणी तयार करून घेते आणि ही फोडणी आता आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची आहे। चटणीवर टाकण्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकली वरून आणि त्या कोथिंबीरवर ही चटणी टाकायची, जेणेकरून छान चव येते। तर अशा पद्धतीने आपली झटपट अशी शेंगदाण्याची साऊथ इंडियन पद्धतीची चटणी तयार झालेली आहे। बऱ्याच भागात खोबऱ्याची चटणी बनवतात, पण शेंगदाण्याची ह्या पद्धतीने तुम्ही चटणी एकदा बनवाल तर खोबऱ्याची चटणी विसरून जाल, एवढी मस्त ही चटणी तयार होते। ही चटणी तुम्ही आप्पे, डोसे, इडली सोबत खाऊ शकता। खूप मस्त टेस्टी अशी ही चटणी तयार होते। तर अशा पद्धतीने मस्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ घट्टसर चटणीला थिकनेसपणा देऊ शकता। तर इथं थोडीशी पातळ केलेली आहे, जेणेकरून इडली किंवा आप्पे सोबत छान लागेल। तर आता आपण हे साईडला ठेवून देऊन सांबार बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे। स्टीलची कढई असल्यामुळे थोडंसं मीडियम गॅसवर करून घेते। तर तेजपत्ता, लाल मिरची, मोहरी, जिरं तेलामध्ये टाकून या अशा पद्धतीची फोडणी तयार करायची आहे। त्यामध्ये मस्त असा हिरवागार कढीपत्ता टाकायचा, उभं चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छानसं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यामुळे तर आधीच मी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे आणि चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे। तर हे फोडणी आपल्याला छान मिक्स करायची आहे। कांदा आहे तो छान लाल होईपर्यंत तेलामध्ये ठेवायचा, त्यामुळे फ्लेवर छान येतो। तर इथं लसूणची थोडी पेस्ट टाकलेली आहे। 2 मिनटं मिक्स करून त्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे। थोडंसं जाडसर कट करायचं। यामध्ये तुम्ही शेवगाच्या शेंगासुद्धा बारीक कट करून टाकू शकता आणि थोडीशी हळद, धने जिऱ्याची पावडर, लाल तिखट, घरचा काळा मसाला थोडासा टाकायचा आणि हे सगळे मिक्स करून घ्यायचं। थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर टाकायची। कोणतीही भाजी करताना तेलामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची, त्यामुळे फ्लेवर छान येतो। तर तेलामध्ये हे सुके मसाले छान मिक्स झाल्यावर ह्यामध्ये आधी डाळ न टाकता चिंचेचा कोळ, जे चिंचेचं पाणी आहे ते तयार करून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं, मग ह्यामध्ये डाळ टाकायची। ही सांबार करण्याची योग्य पद्धत आहे। तर साऊथ इंडियनमध्ये आम्ही खूप वेळा जातो, तिथून मी ही रेसिपी त्यांच्याकडून शिकून घेतलेली आहे। त्यांनी मला ह्या पद्धतीनं सांगितलेलं आहे। तर ही डाळ शिजवताना मी जास्त डाळीचा गाळ करायचा नाही, थोडंसं असे डाळ दिसायला पाहिजे अशी ही डाळ शिजवून घ्यायची। तर ह्या पद्धतीनं थोडंसं पातळसर सांबार करायचं। काही जण यामध्ये गूळ टाकतात, ते गूळ आंबट आवडत असेल तर टाका, पण काही जणांना आवडत नाही गोड, त्यामुळे इथं मी चवीपुरतं मीठ टाकून
आंबटसर असं तयार करून घेतलेला आहे। सांबार मसाला टाकून घ्यायचा 1 चमचा आणि छान अशी उकळी काढून घ्यायची। सांबार मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला टाकला तरीही चालेल। तर अशा पद्धतीनं बघा मस्त, जास्त तेल वगैरे टाकत नाहीत, अशा पद्धतीनं एकदम छान असं पातळसर आपला सांबार उकळून घ्यायचा आहे। 2-3 मिनटं छान असं उकळून घ्यायचं। वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि असेल तर थोडंसं मी कसुरी मेथी टाकलेला आहे, ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। अशा पद्धतीनं बघा मस्त आपला हा साऊथ इंडियन स्टाईल सांबार तयार झालेला आहे। तुम्ही असं भातासोबत सुद्धा खाऊ शकता, इतकं मस्त लागते आणि इडलीसोबत आप्यासोबत अशा पद्धतीनं मस्त असा हा साऊथ इंडियन स्टाईल सांबार तयार झालेला आहे। तर ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा सांबार करून बघा, खूप मस्त लागते। अशा पद्धतीची आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। तर साऊथ इंडियन स्टाईल चटणी आणि सांबार हे दोन्ही रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेल्या आहेत। तुम्हाला कोणत्याही क्षणी जर व्हिडिओ आवडलास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। आणि अशा मस्त जाळीदार लुसलुशीत इडल्या कशा तयार करायच्या त्या पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे। आणि इडलीचं पीठ फर्मेंट कसं करायचं पावसाळ्यामध्ये ते सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही जाऊन तिथं बघू शकता। असाच मस्त चविष्ट झटपट तयार होणारा व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।